पलटवार संजय भास्कर डॉट बॉल नॉन स्ट्राईकला जयदीप म्हात्रे. अनेक वर्षापासून हाही खेळाडू आपण खेळताना पाहतो. जयदीपला खोलवर टप्प्याची गोलंदाजी. पहिला बॉल कदाचित मी बेसावध राहिलो, परंतु तुला आता सावध करण्याचं धारिष्ट माझ्या गोलंदाजीमध्ये राहिलंय ते दाखवतोय संजय. 40+ खेळाडू कित्येक वर्षापासून हाही खेळाडू खेळताना पाहतो. आपला मुलगाही आपल्या सोबत खेळताना आम्ही अनेक वेळा पाहिलाय. संजय भास्कर गोलंदाजीच्या मार्कवर तर तन्मय ठाकूर ऑन स्ट्राईक. पहिले 3 बॉल 4 धावा. सरळ बॅटनं धावा मात्र येत नाहीत. आता मात्र आडवी बॅट करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आडव्या बॅटनं सुद्धा धावा नाही येत. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती होते की काय, कारण तन्मयनं पाटणवलीच्या तन्मय पाटीलनं चौकारानं सुरुवात केली आणि तोही तिसऱ्या बॉलला मात्र 2 बॉल डॉट खेळाय. इथे लागोपाठचे 3 बॉल तन्मय ठाकूर डॉट खेळतोय. कमालीचा गोलंदाजी. क्या बात. पहिला बॉल बेसावध, परंतु त्यानंतर मात्र दक्ष आणि टिचून गोलंदाजी करताना पाहतोय संजय भास्करला. कमबॅक काय कमालीचा राहिलाय. कमालीची गोलंदाजी. अफलातून गोलंदाजीचा प्रत्याशित जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. 40+ लिजेंड्स, 40+ मास्टर्स. पहिल्याच बॉलवर तन्मय ठाकूरनं ठोकला होता षटकार, परंतु पहिल्या 4 बॉल कोकण सर सोनीला कोकण नक्कीच दाखवा, कारण कोकण ही आपली खऱ्या जी आपण निसर्गाच्या कुशीत राहतो, परंतु कोण म्हणतो मला म्हैसूर दाखवा, कोण म्हणतो उटी दाखवा. अरे लग्न झाल्यानंतर माझ्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांची पहिले सफर दाखवा, मग तुम्हाला म्हैसूर आणि उटी दाखवा. आणि गडकिल्ल्यांची सफर करण्यासाठी लग्नच कशाला व्हायला हवं. तसंही तुम्ही जाऊ शकता, कारण खऱ्या अर्थानं जगायचं असेल ना तर ज्याप्रमाणे एकदा पंढरीच्या वारीला जाऊन येतो आपण, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतो, त्याप्रमाणे गडकिल्ल्यांची भ्रमंती हाही, कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना उभारलेलं वैभव, त्या वैभवाचं एकदा दर्शन घेणं अविभाज्य घटक राहील आपल्या आयुष्याचा. नवीन फलंदाज आपण पाहतो क्रीजवर. 12th मॅन, झाशी संघाचा 12th मॅन नाहीये. सर कमिटी आपल्यापर्यंत माहिती देते की ड्रेस कोड कंपल्सरी असेल. जर कोणाचा नसेल एखादा प्लेअरचा तर डायरेक्ट पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फुल टॉस बॉलला मात्र कव्हर पॉईंटच्या मधून भरता वेगानं जयदीपनं फिरकावलाय आणि इथे आलाय हा खणखणीत चौकार. समाधान कातकरीच्या लागोपाठच्या 2 बॉलवर मात्र 2 चौकार. लागोपाठच्या 2 बॉलवर समाधान कातकरीला मात्र ठोकले जात आहेत चौकार. खऱ्या अर्थाने विचार केला ना तर या समाधान जे हवंय ते सर्व काम योग्य रीतीने हाताळत असताना कमलाकर मामा आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागत आणि स्वागत. समाधान कातकरी गोलंदाजीच्या मार्कवर बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा समाधानला खेळताना पाहतो. वैभव यशाच्या पाठीमागे राहील. ही सगळी मंडळी कामात बिझी आहे आणि ही खूप चांगली कामगिरी आहे, कारण कामातून वेळ काढत तुम्ही खेळले पाहिजे, त्यात तीळ मात्र शंका नाही आहे, परंतु फर्स्ट प्रिफरन्स कामाला. अपील जोरदार राहिलं आणि हाही एक नवा खेळ. अंगावर लागलं तर पायचीचा अपील, डॉट झाला तर कटचा अपील, प्रेशर क्रिएट केला जातो. त्याच्यामुळेच पंचांनी हेरलं नंदकुमार पाटील सरांनी. इट्स अ नॉट आउट. आणखीन एक बॉल मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आला आणि इथे हा पहिला व्हाईट बॉल. अवंताचं खातं मात्र उघडलं गेलं. त्याच्यामुळे धावपलकर धावा लागत आहेत, त्या म्हणजे 16. विनीत मात्र स्ट्राईकवर तर जयदीप मात्र नॉन स्ट्राईकिंगला. क्या बात. अतिशय उत्तम झेल तिथे मात्र टिपलाय पियुषनं आणि त्याच्यामुळेच फलंदाज विनीत मात्र होईल बाद.
16 धावा. सर आपण कुंडेबाल संघ मैदानावरती पाहतो तर क्रिशा डिजिटलचे सर्वे सर्वा अमनबाई यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या दिल्या आहेत. ते अमनबाई क्रिशा डिजिटलचे सर्वे सर्वा आपलंही सहर्ष स्वागत. तर नक्कीच खऱ्या अर्थानं क्रिशा डिजिटल्स हे बॅनर्स पाहतो अतिशय उत्तम क्लॅरिटी सहित क्रिशा डिजिटलचे अमन जे भास्कर काम करतात, त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून क्रिशा चषक क्रिशा डिजिटल चषक 2026ला मात्र रजनी क्रिकेट 8 ते 12 फेब्रुवारीला भव्य दिव्य औटी मैदानावरती संपन्न होणार आहे. त्याच्यामुळे त्या स्पर्धेचाही सगळ्यांनी आनंद घ्या. आणि इथे मात्र भरघोष आनंद घेताना फलंदाजानं एक चांगला फटका शेवटच्या बॉलवर षटकार दाखवला. इट्स अ मायटी षटकार. उगवला ताव पहिलं षटक संजय भास्करनं हँडल केलं, हाताळलं, फक्त 6 धावा दिल्या. एक फलंदाज त्यानं बाद केला, परंतु त्यानंतर समाधान कातकरी चांगलाच महागडा ठरला, ज्यानं धावा मोजल्या तब्बल 16. 2 चौकार 1 षटकार त्यानं खाल्ला आणि एक फलंदाज विनीत मात्रेला त्यानं मात्र परतवलाय. कुणाल पाटीलनं आल्या पहिल्याच बॉलवर समाधानला षटकार दाखवला. धापाळकर धावा लागल्या. येस 22 धावा. वाईट पकडलाय. डोंट वरी. सुदर्शन पाटील आहेत. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल चौकार, नंतर 1 डॉट वाईड विकेट 6. 2 चौकार, सॉरी पहिले 2 चौकार. काय 2 चौकार 1 सिंगल धाव, नंतर 0, नंतर वाईड, नंतर विकेट आणि षटकार. अजून काही शंका? ओव्हर झाली मगाशी. त्यांचं काही शंका होती नेमकी, ती काय आम्हाला कळली नाहीये. अनिकेत कातकरी नवीन गोलंदाज राहत. आता मात्र जयदीप म्हात्रे ऑन स्ट्राईक. अंकित अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा, सर्वोत्तम स्पर्धा पाहतोय ते. ओमेगा ग्रुप्स अँड बिल्डर्स यांच्याकडून तब्बल 1 लाख रुपये. त्याचबरोबर संतोषजी दमडे साहेब यांच्याकडून, चंपाताई यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला तब्बल 1000ची नकद राशी आली. ताई तुमचंही आम्ही विशेष आभार प्रकट करतो. अनेक दिग्गज मंडळी आपण पाहतोय. ओमेगा ग्रुप अँड बिल्डर्स, आपण पाहतोय ओमेगा ग्रुप अँड बिल्डर्स. इट्स अ नो बॉल. नो बॉल. साधा सोपा झेल, चांगला झेल कन्वर्ट केला होता संजय भास्करनं, परंतु गोलंदाज अंकितची ही जुनी सवय पुन्हा एकदा मात्र मागणी ठरतीये. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जर विचार केला ना संतोष, तर एक तरी नो बॉल अंकितचा असतो आणि त्याच बॉलवर विकेट बहुतांशी मिळालेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला ओव्हर स्टेप आजकाल टाकणारे खूप कमी गोलंदाज सापडतील. कारण पूर्वी विचार केला ना प्रवीण सर, तर लाईन टच नो असायचा. त्याच्यामुळे आता बरीचशी मुभा राहिली आहे. फ्री हिटचा बॉल हवेत राहिलाय पुन्हा एकदा. म्हणजे 2 वेळा फलंदाजाला त्याने बाद केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. परंतु नेमकं काय, फ्री हिटच्या बॉलवर मिळालेल्या संधीचं सोनं मात्र हा फलंदाज करू शकला नाहीये. अगोदरच्या बॉलला कॅच झाली, त्यानंतर मात्र सिंगलच रन घेतली, नॉन स्ट्राईक एंडला आला आणि अखेरकार तो फलंदाज झाला रन आउट. चषक साई रोशन दमडे मालिकावीर चषक
हेमंत दत्तू दमडे 5,000 रुपये, BS दमडे 2,000 रुपये, रामशेठ केबलवाला 500 रुपये, सुशीलजी तारेकर वायफाय आपल्याला मिळतोय मोफत, एकता माणिक दमडे 500, मुरलीधर दमडे 500, हरीश दमडे 2,000 रुपये आणि त्याचबरोबर गजानन पाटील 5,000, मच्छिंद्र शेठ कटेकर, रिया मच्छिंद्र शेठ कटेकर यांच्याकडून 2,500 आणि पवनदादा गोसावे आमचे मित्र कॉलेज फ्रेंड यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये या स्पर्धेत नकद राशी म्हणून येते. या सगळ्यांचा आम्ही मनस्वी आभार प्रकट करतो. धन्यवाद. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय ओवले गावचे कृष्णा म्हात्रे साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. साहेबांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. सन्माननीय कृष्णा म्हात्रे साहेब एकता चषक्यामध्ये आपलं एकता स्पोर्ट्स बंगारपाडा यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. यावं व्यासपीठावरती. पंकज मात्रेचा बॅट मधला हा तडाखा इथे मात्र ठोकला तर लॉंगऑफच्या डोक्यावरून षटकार आणि धापलकर धावा लागल्या. त्या तब्बल 32 धावा. क्रमांक 3 षटक सुरू आहे अंकित कातकरीचं. आणखीन एकदा आखू टप्प्याचा बॉल ट्रॅव्हल होईल. मिड विकेटला सिंगल रन्स मात्र मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न फेकी अचूक आहे. या मनगटामध्ये ताकद खूप आहे. ती ताकद मात्र दाखवली. काय अचूक फेकी आहे. समाधान MC स्टॅन हा नाव सांगितलंय आम्हाला ज्या छताचे बॉल फेकला तो. MC स्टॅन बॉल फेकला स्टँड वरून आणि त्यानं मात्र सरळ फेकी केली. काय अचूक फेकी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या प्रकारची फेकी झाली वाटलं होतं की 2 धावा हमखास होतील परंतु या फेकीनं घात केला. फलंदाज रनआउट. देऊया शुभेच्छा. उद्या इन ॲक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. बंगारपाडा क्रिकेट संघ देखील सातत्याने चांगली कामगिरी. आय होप की आता जी पद्धतीने तुम्ही बॅड पॅच मध्ये आहात तो बॅड पॅच विसरून नवीन चांगली ज्या झालेल्या चुका सुधारून एक चांगला कमबॅक पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यासाठी त्यांनाही देऊया शुभेच्छा. आणि याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर्स मॅच पाहायला मिळेल. 5 बाद 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर खंडोबा जासे संघाची. स्ट्रायकर फलंदाज पाहतो तो म्हणजेच केतन पाटील. तर नॉन स्ट्राईकला पंकज मात्रे. केतन पाटील पहिल्यांदा स्ट्राईकवर राहील. गोलंदाजी कमालीची राहिली आहे ती म्हणजेच पहिलं षटक हाताळलं संजय भास्करनं. पहिल्या बॉलवर षटकार त्याला बसला जरूर पण त्यानंतर मात्र 5 बॉल्स डॉट टाकत त्याने एक विकेट ही कमावली. आता मात्र स्वतःचं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक हाताळताना पाहतोय संजय भास्कर. द लिजेंड्स खेळाडू. आजही ती दहशत, ती ताकद, ती अचूकता कायम ठेवली आहे. हलवळ पण टाकलेला बॉल समाधान बॉलपर्यंत पोहोचेल. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. पिक केला जाईल बॉलला आणि थ्रो केला जाईल. तत्पूर्वी मात्र सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. या सिंगल रन्सनं धापलकर धावा लागत आहेत. त्यात तब्बल 36 धावा. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. ताकदवान फलंदाज तन्मयला परतवलं. त्यानंतर मात्र जयदीप फार काळ तक धरू शकला नाही. विनीतनं आपल्या परीनं खेळ दाखवला पण तोही फार काही करू शकला नाही. शून्यावरती परतला. कुणालने एक षटकार दाखवला पण तोही फक्त 7च धावा जोडू शकलाय. प्रत्येकानं आपल्या परीनं फक्त खारीचा वाटा उचललाय. हा फटकावलाय. ह्या बॉल मात्र स्लॉटमध्ये आला. पंकजच्या बॅटचा तडाखा दुसऱ्यांदा पाहतोय. अंकितला ठोकला षटकार आणि इथे आता मात्र संजय भास्करला आसमान दाखवलं. कौक कॉर्न सीमरच्या क्लिअर केली. इट्स अ मायटी. बेचाळीस धावा धापाकडे लागतात. अतिशय उत्तम आपण ॲक्शन रिप्ले पाहिली फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह विचार केला तर उत्तम क्लॅरिटी आणि क्वालिटी सहित अंकित टेक्निशियन काम करतायत. राजेंद्रदा मादरे संस्थापक आणि मालक ओनर हे राहिले आहेत. अतिशय उत्तम काम त्यांचं हे राहिलं आहे. तिथे मात्र अंकित अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करताना अंकित पाटील मॅन फ्रॉम किरवली.
त्याचबरोबर नयन मोहन पाटील नारिवली कॅमेरामनचं उत्कृष्ट काम करताना पाहतोय. प्रत्येक गोष्ट उघड्या डोळ्याने कॅमेऱ्याने कॅप्चर कशी करायची ना हे नयनला खूप चांगलं माहीत आहे. नावच नयन आहे त्यामुळे डोळ्याने त्याच्या काही सुटत नाही. असंख्य आजूबाजूच्या गोष्टी तो छान कॅप्चर करतो. तसंही करूया आपण स्वागत. आणि त्याचबरोबर साजू हा एक कॅमेरामन त्यांचंही स्वागत. सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली जाते आहे. सिंगल डबल भर देत मध्ये जगाचा मोठा फटका खेळला जातो. गोलंदाजीचा विचार केला या षटकामध्ये सुद्धा एकच षटकार खेळला संजय वास्करनं आणि या षटकामध्ये 11 धावा आल्या. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या त्या 5 बाद 44. 5 बाद 44. कुठ्याच मावना हाती बिग पूर्वार्ध पाहिला आपण. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. संजय भास्करनं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. धावा दिल्या 6. एक फलंदाजाला बाद केला. समाधान कातकरी महागडा ठरला. धावा मोजल्या त्यानं 16. त्यालाही एक फलंदाज बाद करता आला. त्यानंतर मात्र अंकित कातकरीनं एक षटकारासहित एक विकेट कमावल्यानं 11 धावा त्यानं बहाल केल्या आणि संजय भास्करनं क्रमांक 4 षटकामध्ये 11 धावा बहाल केल्या. अशाप्रमाणे 4 षटकांचा खेळ संपला. 5 बाद 44. खंडोबा जासई संघ जाऊन ठेपलाय. षटक क्रमांक 5 म्हणजे अंतिम षटक गोलंदाजीच्या मार्कवर राहील तो प्रकाश वास्कर. आणखीन एक डावखुरा गोलंदाज, कारण खऱ्या अर्थानं विचार केला तर कुंडेवाळची ओळख होती की 5 गोलंदाज डावखुरे होते. कपिल असेल ही मंडळी सगळी होती. फिरकी जादूगिरी हळूहळू दाखवली जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. हा मात्र व्हाईट बॉल. 45 धावा. फुल टॉस. फुल टॉसवर फुल टोल वसूल. बॉल लँड नाही करू शकला प्रकाश. आणि अशा प्रकारे इथे मात्र पाणी घेऊन जातो आतमध्ये जो आहे ना आतमध्ये घेऊन या बाहेर. कोणतरी जा प्लीज पंचांकडे जे पाणीच्या बॉटल्स आहे ते घेऊन या. इथे मात्र मिडविकेच्या डोक्यावरून एक चांगला षटकार दाखवलाय. चांगली फटकेबाजी पाहतोय केतन पाटीलची. आणि या शेवट षटकामध्ये चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना इथे मात्र खंडोबा जासई संघ. पहिला बॉल वाईड त्यानंतर मात्र षटकार आणि अशा प्रकारे 50 संघाची धावसंख्या बोर्डवर लागते तब्बल 51. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ओले गावचे बुलंद आवाज सुप्रसिद्ध गायक कृष्णा अबू म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन साहेब या व्यासपीठावरती एकता क्रिकेट क्लब भंगारपाडा आयोजित एकता चषक मध्ये कृष्णा अबू म्हात्रे साहेब सुप्रसिद्ध गायक ओले गावचे बुलंद आवाज यावं आपलं सहर्ष स्वागत. इथे मात्र चांगला बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनच्या दिशेनं. सिंगल रन्स मात्र मिळेल. बराच कव्हर्स कोणाच्या दिशेतून केला तो म्हणजे समाधान. चेंडूपर्यंत आला, उचलला, फेकला, तत्पुरी मात्र सिंगल रन्स. आणि या सिंगल रन्सनं बोर्डवर धावा लागतायत त्या तब्बल 52. अखोट टप्पा जज नाही करता आला. उंची फार गाठली बॉलनं आणि अखेरकार जाऊन समाधानच्या हातामध्ये बॉल विसावला. मोठी खेळी ज्यानं केली, चांगली धावसंख्या ज्यानं उभारली, पंकजनं फटकेबाजी जरूर दाखवली 2 षटकारांसहित आणि तो मात्र होतोय झेलबाद.
पर्यंत 3 धावलकर धावा लागले, जवळ 52 धावा. एक चांगली फलंदाजी जरूर झालाय, परंतु येणाऱ्या पहिल्या 3 बॉल्समध्ये धावा किती उभ्या केल्या जातील आणि आव्हान मात्र कितीचं ठेवलं जाईल ही येणारी वेळ ठरवेल. उड़ाया और एक उड़ाया, फटकेबाजी जारी आहे. भले ही धावांचा फ्लो आमचा पहिल्यांदा कमी असेल, परंतु त्यानंतर मात्र काय आक्रमकता. आणखीन एक मोठा फटका आल्या रक्षितनं मात्र आपल्या संघाचा रक्षक कवच बनला आणि त्यानं ठोकला हा इथे षटकार. जे पाहतोय अतिशय उत्कृष्टाचा षटकार मात्र इथे अनुभवलाय आणि त्यानंतर मात्र बॉल उडतील ते फक्त 2 आणि 2. क्या बात, चांगला बॉल कलेक्ट नाही करू शकला, झेल इथे मात्र कन्वर्ट करता नाही आला वैभवला, परंतु इथे डॉट बॉल. लास्ट डिलिव्हरी टू गो. या पूर्वार्धामध्ये धावपळकर धावा लागले, ते तब्बल 58 धावा. झेल समाधानकडून चूक होणार नाहीये आणि इथे फलंदाज होईल बाद. खऱ्या अर्थानं पाहिलं तर धापळकर धावा लागल्या त्या म्हणजे 58 जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. 40 मात्रेला आपण मिस करतोय, परंतु ISPL वर्णी लागली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे खेळाडू ISPL मध्ये जाणे ही खऱ्या अर्थानं गावाचे नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान आहे. ते अभिमान 40 मात्रेचा आम्हाला राहील. त्याच्यामुळे इथे पाहूया आता विदाऊट 40 मात्र खेळताना हे धावा वाचवल्या जातील का की धावा ओढल्या जातील, पूर्ण केल्या जातील. उत्तरार्ध पुन्हा एकदा कसा राहील, 30 बॉल 59 धावांचा टार्गेट कसा सेट केला जाईल ऐकूया आपण उत्तरार्धमध्ये रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्या गोडवाणीतून. क्या बात आहे, अप्रतिम संगीत आपण ऐकलं. तर इथे आपण सन्मान करूया ओलेगावचे दमदार गीतकार गायक आणि ज्येष्ठ आमचे कृष्णा म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो कैलासदादा गोसावी, माजी उपसरपंच दापोली भंगार. त्याच्यानंतर निलेश भाई ठाकूर धुतुम यांना विनंती असेल आपण यावं.
निलेश भाई ठाकूर यावत हुतूम एक दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची ओळख तितकेच दमदार खेळाडू म्हणून आपण सातत्याने त्यांना पाहतो. निलेश भाई या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तत्पूर्वी आपण कृष्णा म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान, आमचे ज्येष्ठ ओवलेगावचे यांचा इथे शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. याच दरम्यान आमचे परम मित्र आपण पाहू शकाल रिद्धेश पाटील हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचे आपण सहर्ष स्वागत. प्रॅक्टिस कॉन्क्रीट विकेटवरती करा बघा, आपणास विनंती असेल. तर नक्कीच आपण पाहू शकाल मित्रांनो, येणारे 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी आपल्याला विद्यमान सरपंच SR घरत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जासई गावामध्ये क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी सरपंच चषकाची दमदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक SR घरत साहेब विद्यमान सरपंच, जिथे प्रथम क्रमांक 1 लाख रुपये आणि मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक देखील त्या ठिकाणी दिली जाईल आणि 3 सायकल फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक. आणि जशी ती स्पर्धा संपेल लगेच 12 ते 16 फेब्रुवारी अर्थातच मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई यांची आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. त्याच्यानंतर अनुभाई यांची देखील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. कमिंग सून अशा भरपूर स्पर्धा, परंतु येणाऱ्या 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारीला तुम्हाला दमदार क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळेल, ते म्हणजे जासईच्या क्रीडा नगरीमध्ये. 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी सरपंच चषक SR घरत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तो चलेंगे मैदान की तरफ तमाम दर्शकों का स्वागत है. सन्माननीय आमचे कृष्ण म्हात्रे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 1000 रुपयाचं योगदान दिलंय. कृष्ण मामा आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. तो जीत केले लक्ष्य हे टोटल 59 रनों का लक्ष्य. 50 द्वारंभिक बल्लेबाज चलिए, लक्ष्य काफी बड़ा है. 59 रनों का लक्ष्य. पहली गेंद लेकर आप गेंदबाज देख सकते हैं, गेंदबाजी के मार्ग पर तन्मय ठाकुर. पहली गेंद के ऊपर इनसाइड आउट, व्हाट अ शॉट. एक्स्ट्रा कवर और कवर के ऊपर से ताकत, मैंने पहले भी कहा था बहुत है इनमें, और ये भुजा वाली ताकत से निकला हुआ पहला छक्का. थैंक यू वेरी मच डीजे. बिल्कुल कुंडेबाल टीम का चिता जिसे कहा जाता है. सुधीर भाई आपका स्वागत, और डाली डाली सबकी डाली यानी कि संदीप भाई आपका भी स्वागत करेंगे. जबरदस्त शुरुआत यहां पर नजर आती हुई बल्लेबाज वैभव के माफ कीजिए अमित के बल्ले से. तर रामशेठ केबलवाले आणि बालाराम दमडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. शॉर्ट पिच लाइन की बॉल, आप पंचा किया है, स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जाएगी, लंबी बाउंड्री है, सीमा रेखा पार. बल्लेबाज अमित वास्कर के बल्ले से 4 रन. मात्रे और साथ ही साथ हमारे रिद्धेश दोनों भी दमदार नेतृत्व ऐसे राजकीय क्षेत्र में हम जानते हैं, और निश्चित तौर पर उनका स्वागत.
तो बेहतरीन यहाँ पर चौका मिला, इससे पहले छक्का मिला। 10 बने स्कोर कार्ड के ऊपर। पहली 2 गेंदों के ऊपर काफी दमदार शुरुआत नजर आती हुई वहां पर मिहिर स्पोर्ट्स 11 कुंडेबाल टीम के ये दोनों भी बल्लेबाज, खास करके शुरुआती ओपनर्स। अमित के बल्ले से शुरुआत, खंडोबाजासी, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। खंडोबाजासी की चर्चा करेंगे। विनीत इन एक्शन में आज नजर आते हुए, साथ ही साथ रक्षित की चापी जबरदस्त बल्लेबाजी हमें देखने को मिली, लेकिन बंटी का बल्ला चलना बहुत जरूरी था। और बंटी की अगर बल्लेबाजी की चर्चा करेंगे तो मात्र उनके बल्ले से 9 ही रन निकल पाए। देखेंगे यहाँ पर क्या रनों को बचाना चाहेंगे। पहले पावर पे के ओवर में अब तक स्कोर बने 11 के बॉलिंग मार पर गेंदबाज तन्मय को थोड़ी सी मार मिली है और यहां से तन्मय को कमबैक करना होगा अपने टीम के लिए, क्योंकि शुरुआत काफी खतरनाक नजर आती हुई। जड़ में डालने का प्रयास हो, शॉट मिड विकेट के खिलाड़ी को बीट किया है गेंद ने। फील्डर पीछे दौड़ रहे जरूर, लेकिन रोकना मुश्किल होगा। गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 4 रन। तो चलिए बिल्कुल यहाँ पर 15 बने 3 गेंदों के ऊपर अभी तक की शुरुआत। आज के दिन में पूरे 9 छक्के, 15 बाउंड्रीज अब तक आ चुकी है, यानी कि थोड़ी सी खंडोबा 11 जासई टीम मुश्किल स्थिति में बन रही है। वैसे बंटी की चर्चा करेंगे। उरन प्रीमियर लीग का बाइकरमैन का खिताब भी उनके नाम पर। यार 8 जनवरी से उरन प्रीमियर लीग का आगाज हमें देखने को मिलेगा और क्या जबरदस्त वो टूर्नामेंट है। 15 बने स्कोर कार्ड के ऊपर, 59 का लक्ष्य। तन्मय के ऊपर अटैक बल्लेबाज करते हुए अमित, और टैप किया इस बार मिड ऑन की तरफ, फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे। तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था और इस 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल बात करेंगे 16 रनों के ऊपर। शुरुआत काफी जबरदस्त देते हुए दोनों भी बल्लेबाज। कहते हैं कि जब टूटने लगे हौसला तो बस ये याद रखना कि बिना मेहनत किए तख्तो ताज नहीं मिलते। ढूंढ लेना अंधेरे में मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। अब यहां पर देखेंगे मार मिली है थोड़ी सी और यहां पर संघर्ष करना पड़ेगा। पावर पे के ओवर है, 9 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर है और सिर्फ 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर, यानी कि बॉलर्स को मार देने वाला ये ओवर है। लेकिन अब तक शुरुआत जबरदस्त दी है, लेकिन कमबैक करना पड़ेगा इस युवा टैलेंटेड गेंदबाज को इस पावर पे के ओवर में। तो शॉट पिच लाइन की बॉल कट मारना चाहते थे, बल्ले का अंदूरी हिस्सा लेकर विकेट कीपर के हाथों में। बंटी गेंद को उठाई, कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। अच्छी वापसी नजर आती हुई, क्योंकि पहले 3 गेंदों के ऊपर कई सारे रन खर्च किए थे। 1 बाउंड्री, 1 छक्का, उसके बाद वाइड, 1 चौका, यानी कि कुल मिलाकर 3 में 15 रन खर्च किए थे इस गेंदबाज ने। और इस बार आखिरी 2 गेंदों के ऊपर सिर्फ और सिर्फ 1 ही रन आता हुआ। 16 बने पावर प्ले का पहला ओवर। सटीक लाइन लेंथ के साथ वापसी करते हुए गेंदबाज ऑन साइड में। फिर से एक बार मिड ऑन की तरफ, फील्डर मौजूद, फील्डिंग बढ़िया, डायरेक्ट हिट। अगर होता तो मामला जरूर बन सकता था। बाल बचे, भाग मिलका भाग, ये स्थिति नजर आई और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है पहला। और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने 17। बगैर विकेट को नुकसान के ऊपर मिहिर स्पोर्ट्स 11 कुंडेबहाल आप जीतने के लिए चाहिए 24 गेंदें और 24 गेंदों में 42 रनों की जरूरत। अपन ऐकताय 24 गेंदे 42 रनों की फिलहाल आवश्यकता है। 17 के ऊपर कोई भी विकेट नहीं आएगा। कंपलसरी चेसिंग ये टूर्नामेंट का नियम है। अमित खेल रहे व्यक्तिगत 15 के ऊपर, वैभव खेल रहे 1 रन बनाकर। तो बहुत ही छोटी गेंद थी,
सफल होकर खेलने का प्रयास किया था लॉन्ग लेग की तरफ, लेकिन जांच लिया वहां पर गेंदबाज ने तुरंत, तब तक पैरों पर गेंद लगती हुई वहां पर 1 रन, और इसी 1 रनों की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 18 रन, 23 गेंदे और जीतने के लिए चाहिए 41, 41 रनों की आवश्यकता है। निराश मत होना, कमजोर तेरा वक्त है, तू नहीं। यह संसार जरूरत के नियम पर चलता है। सर्दियों में जिस सूरज का इंतजार होता है ना, उसी सूरज का गर्मियों में तिरस्कार करता है। आपकी कीमत तब होगी। ऊपर मारने का प्रयास जरूर किया था उन्होंने, लेकिन मैं कहूंगा बाल बचे अगर यहां पर कैच पकड़ते तो प्रेशर बन सकता था। 17 गेंदों में जीतने के लिए 16 गेंदों में अब चाहिए जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता। तन्मय पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद क्या बेहतरीन कमबैक अपने टीम के लिए देते हुए, और यही गेंदबाजी की तलाश है कप्तान बंटी को कि जहां से एक ओवर आप अच्छा निकाल सके। चले इस बार ऑन साइड में मोड़ दिया है, फील्डर आते हुए दूर से, अच्छी फील्डिंग, तब तक 1 रन वहां पर पूरा, दूसरे की कोशिश में लौटना पड़ सकता था लेकिन बाल बचे। चलिए वहां पर 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 35 रन और गेंदों के बीच में फासला। अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से 15, और 15 गेंदों में चाहिए 24 रनों की आवश्यकता। 1 रन पिछली गेंद के ऊपर हमें देखने को मिला, 1 रन जाएगा, फर्क गिरेगा नहीं। वैसे वहां पर फील्डिंग करने वाली टीम, जहां पर सवाल है खंडोबा 11 जासई का, बंटी के नेतृत्व में हमेशा इस टीम को देख सकते हैं। और जासई में जब भी टूर्नामेंट रहती है तो फिर खंडोबा 11 जासई, घरत 11 जासई, ऐसे विठल क्रिकेट क्लब जासई, और होली कप काफी बढ़िया खेला जाता है जासई में। तन्मय ठाकुर की शानदार वापसी नजर आती हुई, और क्या जबरदस्त यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक इस ओवर में फिलहाल नजर आता हुआ तन्मय की ओर से। वो जड़ में डाला था, अपील की गई है जोरदार अंपायर की तरफ, लेकिन शायद बाहर होगी, इसकी वजह से नॉट आउट करार दिया है अंपायर ने। ओवर थ्रू की वजह से दूसरा भी रन यहां पर पूरा हो सकता है। जी हाँ, लेग बाइज का इशारा जरूर है। देखिए छोटी छोटी ये गलतियां जो है ना, वो गलतियों को सुधारना भी बहुत जरूरी होगा। अगर इस तरीके की खराब गेंदें आप लगातार फेंकेंगे, माफ कीजिएगा, ओवर थ्रो जो आप लगातार करोगे, तो फिर उसका फायदा जरूर मिलेगा अपोजिशन टीम को। तब तक रन मिलेंगे 2 रनों की मदद से 37 रन और गेंदों के बीच में फासला। अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से इस समय 14 गेंदें, और 14 गेंदों में चाहिए 22 रनों की आवश्यकता। 14 गेंदें 22 रनों की आवश्यकता है फिलहाल। अभी तक बात करेंगे, तन्मय ने लाजवाब गेंदबाजी की है, पहले ओवर में महंगे साबित हुए थे, 17 रन दिए थे, लेकिन ये स्पेल काफी बढ़िया उनका नजर आता हुआ। फुल टॉस बॉल, और ये लीजिए ताकत का भरपूर इस्तेमाल, स्क्वायर लेग के ऊपर से जाएगी, और यही लंबे छक्के मार सकते हैं बल्लेबाज। और ये देखिए इस्माइल मेहर स्पोर्ट्स कुंडेवाल टीम के सीनियर क्रिकेटर शेखर के चेहरे के ऊपर ये स्माइल नजर आती हुई, शानदार चेहरा। 6 रन। वैसे गुस्सा भी होता है तो पता नहीं चलता हंस रहे क्या भड़क रहे। अंकित काटकरी जरा स्टेप ओवर स्टेप हो रहे, जरा वो आप जरा सुधार लीजिए, बहुत आपकी दिक्कतें नजर आती है जब आप गेंदबाजी करते हो। संतोष आपको भी संता बनता, आपको भी शुभकामनाएं। चैंपियन संता दूल्हे राजा बनने वाले इस साल, साकरपुड़ा भी मेरे ख्याल से उनका हो गया अभी। संता आपको शुभकामनाएं आपकी नेक्स्ट इनिंग के लिए, और इसका भी अंकित को भी तैयार कीजिए आप, इनकी भी उम्र हो चुकी है। बेरले भिंगार के जमाई राजा देख सकते हैं यहां पर संता बनता को। चैंपियन संता बेहतरीन लेफ्ट आर्म गेंदबाज के लिए जाने जाते हैं, दोनों तैयार होते हुए। ओ इस बार खराब गेंद है, शायद विकेट कीपर बंटी को बीट करती हुई गेंद, लॉन्ग स्टॉप नॉन स्टॉप, 4+1 मिलेगा किस्मत का पंजा, और इसी के साथ रन बने स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 48 रन। सिर्फ और सिर्फ 10 रनों की आवश्यकता है। अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी, तो चलिए बिल्कुल जिला शॉट भी कल हमने देखा, रिवर्स शॉट्स महागुरु एमडी गढ़ गए इनके द्वारा, जहां पर रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक बात करेंगे, व्हाइट का पंजा है ये 5 मिले टोटल, यानी कि आप चाहिए सिर्फ और सिर्फ 11 की आवश्यकता, माफ कीजिएगा। बोलो तैयार होते हुए, ओ वाइड यॉर्कर करने का प्रयास, चॉप किया इस गेंद को डीप कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ। अमित की बल्लेबाजी निकलती हुई, और व्यक्तिगत अमित के बल्लेबाजी का विश्लेषण देख सकते हैं दोस्तों। इस पारी में अब तक 4 छक्के 5 बाउंड्री, 41 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी। एक महंगे ओवर की यहां पर भी समाप्ति हो चुकी है। अच्छी खासी 3 गेंदें गिरी थी, 3 गेंदों में सिर्फ 1 रन आया था,
कि मैच में बनेंगे, फिर वाइड का पंजा मिला, उसके बाद छक्का मिला और अंतिम गेंद के ऊपर यह चौका मिला। अब जीतने के लिए रन चाहिए मेरे ख्याल से, बची हुई 12 गेंदें और 6 रनों 7 रनों की जरूरत है। और वैभव के अमित के लिए बल्लेबाजी के लिए अर्धशतक के लिए 9 रनों की जरूरत है। थोड़ा सा कठिन लग रहा है क्योंकि 7 रनों की फिलहाल आवश्यकता है। बंटी बॉलिंग मार्ग पर, शायद बंटी ने तीसरा ओवर करना चाहिए था। चलिए जीएस गरत टीम बॉस फाइटर अजनबी ओले आइए टॉस के लिए। इसके बाद आपका ही मैच होगा, इसमें से जीतेगा जो आपके खिलाफ खेलेगा और मैच होगा मेरे ख्याल से वो 4 ओवर का। हल्के हाथों से गेंद को खेला। अब यहां पर स्ट्राइक एंड पर फिर से एक बार लाना चाहते हैं बल्लेबाज अमित वास्कर को। ताकत भरे स्ट्रोक इनके बल्ले से हमें देखने को मिले। 53 के ऊपर कोई विकेट नहीं और पहले विकेट के लिए ये बढ़िया पार्टनरशिप नजर आती हुई। हवा में गेंद जरूर, फील्डर वहां पर नीचे जरूर है। बढ़िया कैच। चलिए अंतिम क्षणों में आखिरकार ये कैच पकड़ा और बड़ी पारी मैदान से बाहर लौट चुकी है। बंटी मात्रे को आखिरकार मिली है सफलता लंबे समय के बाद, या ये विकेट हाथ में लगता हुआ। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सुप्रसिद्ध उद्योजक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदित्य गोसावी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। मंगरपाड़ा गांव के युवा उद्योजक जिन्होंने कम उम्र में बिल्डिंग क्षेत्र में अपना कदम रखा, वो बिल्डर्स एंड डेवलपर्स आदित्य बिल्डर्स एंड डेवलपर्स के सर्वे सर्वा आदित्य भाई गोसावी आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है। और जिनके ओर से इस टूर्नामेंट के लिए मेरे ख्याल से दमदार योगदान दिया है, स्वागत है आपका। बंटी को मिलती हुई सफलता। नए बल्लेबाज समाधान कातकरी, स्वीप करने का प्रयास, विकेट टेकिंग एबिलिटी लाजवाब यहां पर वापसी नजर आती हुई। बढ़िया गेंदबाजी, 2 गेंदों के ऊपर 2 विकेट। पहला करना चाहिए था दिनेश पाटिल सर ये, क्योंकि वो थोड़ी सी गलती की उन्होंने, कम रन चाहिए। फिर भी यहां पर बंटी का गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक अच्छा जारी है और क्या बेहतरीन गेंदबाजी यहां पर अपने टीम के लिए दिखाते हुए। नए बल्लेबाज संता, संतोष चैंपियन संता जिसे कहा जाता है, वही आप इस वक्त बल्लेबाजी के लिए। बॉलिंग की अगर चर्चा करेंगे उनके, तो उन्होंने मेरे ख्याल से ओवर भी नहीं किया। समय के साथ पहले पावर प्ले की गेंदबाजी करना जानते ये खिलाड़ी, लेकिन आज उन्हें गेंदबाजी करने का मौका नहीं मिला। आज देख सकते हैं संतोष कातकरी नए बल्लेबाज और बल्लेबाजी करना भी जानते हैं, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है। 53 के ऊपर 2 विकेट, लगातार का दूसरा विकेट। बंटी विकेट हैट्रिक के कगार पर है। लक्ष्य था 59 रनों का, अभी भी यहां से 6 रनों की आवश्यकता है। आदित्य बिल्डर्स एंड डेव्हलपर्सचे सर्वे सर्व सन्मान्य आदित्य शेठ गोसावी यांचे या ठिकाणी शुभागमन। आदित्य भाई आपलं सहर्ष स्वागत। कमी वयामध्ये आपण सध्या एक प्रोजेक्ट उभारलात, भविष्यामध्ये आपले 10 प्रोजेक्ट आपण उभारावेत, यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा। विकेट हैट्रिक के कगार पर है इस वक्त जयदीप मात्रे। बंटी थोड़े से नाराज होंगे अपने गेंदबाजों से। वो बॉलर के सर के ऊपर से खेला जरूर है, वी शेप में गेंद, 1 रन जरूर पूरा, दूसरे की कोशिश करना चाहते थे लेकिन चलिए मना कर दिया है। सिंगल के साथ भी आराम के साथ मैच की तरफ जा सकते हैं। 54 रन बने, 5 रनों की अभी भी जरूरत है जीतने के लिए। एक तरफा ये मैच जरूर, लेकिन बंटी जान डाल रहे। बंटी की 3 गेंदें अगर डॉट आएगी ना, तो फिर खंडोबा 11 जासी टीम जरूर कमबैक करेगी। और कैच हिट की मांग जरूर की थी, लेकिन फाइनली की रीजन में गेंद सीमा रेखा पार, स्कोर इज लेवल। तर सन्माननीय ऋषी नीलकंठ पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले। त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं। सन्माननीय ऋषीभाई नीलकंठ पाटील साहेब यांना विनंती असेल यावं, आपलं सहर्ष स्वागत। स्कोर इज लेवल बट 1 रनों की जरूरत है, कंपलसरी चेसिंग ये टूर्नामेंट का नियम। तर चला कॅप्टन जीएस घरत बॉस फायटर अजनबी ओले संघाचे कर्णधार आपण देखील येऊन टॉस बॉक्स मध्ये थांबायचंय। नेक्स्ट मॅच आणि विनिंग स्ट्रोक इथे तुम्ही पाहू शकाल। अभिनंदन टीम मिहिर स्पोर्ट्स कुंडेबाल ज्या संघाने सामना जिंकलाय, आणि हार्ड लक टीम खंडोबा जासई, मात्र त्यांना या स्पर्धेतून माघार घ्यावी लागते, पराभूत व्हावं लागतंय। बंटी हार्ड लक पुढच्या पाठसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि सामन्याचा सामनावीर आम्हाला माहिती पोहोचवतील आमचे साथी गुणलेखक अमित ठरले। सामन्याचा सामनावीर अमित यावं। तर अमित यावं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी ज्यांनी